नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी आपला कृषी बाबा शुभम इंगोले। तर आज ज्या शेतकऱ्यांनी समजा गहू पेरलेले आहे त्यांच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट आहे। आता आपला गव्हाला साधारणतः पेरून 40 ते 45 दिवस झालेले असून आता आपला गहू जो आहे म्हणजे तो पोटऱ्याच्या अवस्थेत आलेला आहे आणि या अवस्थेत काही जणांचा गहू हा पिवळा पडलेला असेल तर हे पिवळा पडण्याचे भरपूर कारणे असू शकतात, पण प्रमुख कारणे हे म्हणजे आपले जे गहू आहे गव्हात जास्त प्रमाणात पाणी साचणे, दुसरं कारण म्हणजे आपल्या गव्हात जे युरिया आहे म्हणजे नत्राची कमतरता त्याच्यामुळे पिवळा पडू शकतो, तिसरं म्हणजे जे आपल्या गव्हामध्ये काळा मवा असतो त्याच्यामुळे सुद्धा ती सकिंग पेस्ट असल्यामुळे आपला गहू हा पिवळा पडतो, आणि चौथी गोष्ट म्हणजे आपल्या गव्हामध्ये जे बुरशीजन्य रोग आहेत त्याच्यामुळे सुद्धा आपला गहू जो आहे तो पिवळा पडू शकतो। तर याच्यासाठी ज्या काही शेतकऱ्यांना समजा गहू घरी खायचा असेल त्यांच्यासाठी एक जैविक उपाय आहे। जैविक उपायामध्ये त्याच्यात आपल्याला सर्वात पहिले बुरशीनाशक वापरायचं आहे जैविक, जे की सुडोमोनास फ्लोरिसन्स नावाचं येते, ज्या की एक बॅक्टेरिया आहेत। या बॅक्टेरिया कॅनव्हासिस कंपनीच्या सुडो नावाने येतात, इतरही कंपनीचे आपण घेऊ शकता। आणि त्याचबरोबर आपल्याला हे जर वापरायचं नसेल तर याच्यासाठी आपण बॅसिलस सबटिलिस नावाची बुरशी आहे जी की मिलेस्टिन के नावाने येते, कॅनव्हासिस कंपनीचंच हे उत्पाद आहे ज्याच्यात की बॅसिलस सबटिलिस नावाची बुरशी असते। हे दोन्ही जैविक बुरशीनाशक आहेत, आणि विशेष म्हणजे सुडो जे बुरशीनाशक आहे त्याचं मला तुम्हाला विशेषता सांगायची झालीच तर हे सुडो बुरशीनाशक तसेच जीवाणूजन्य रोगावर सुद्धा काम करते, आणि त्याचबरोबर हे जे झिंक आणि फॉस्फरस दोन्ही सोल्युलायझेशनचं काम करतात ह्या बॅक्टेरिया, त्याच्यामुळे आपलं जे गहू पीक आहे त्याच्यातला हिरवेपणा वाढूनच टिकून राहतो शेवटपर्यंत। आणि जे फॉस्फरस आहे फॉस्फरसमुळे जे आपले गहू पिकामध्ये जे रोगप्रतिकार शक्ती ती वाढते आणि फांद्यांची म्हणजे फुटव्यांची संख्या सुद्धा जास्त प्रमाणात वाढते। त्याचबरोबर आपल्याला जे जैविक बुरशीनाशकाबरोबर जैविक जर आपल्याला कीटकनाशक घ्यायचं झालं तर निमुळे अर्क घेऊ शकतात, जसं की किंवा नीम ऑइल घेऊ शकता, हे कडू नावाचं नीम ऑइल आहे हे सुद्धा आपण घेऊ शकता। आणि त्याच्याचबरोबर आपल्याला हे झाले दोन्ही कीटकनाशक आणि बुरशीनाशक। त्याचबरोबर जैविक आपल्याला टॉनिक घ्यायचं झालंच तर जिब्रेलिक ऍसिड मिक्सवालं टॉनिक घ्यायचं, ज्याच्यामुळे काय होते आपल्या दाण्याची साईज गव्हाच्या दाण्याची साईज वाढण्याबरोबरच जे गव्हातला हिरवेपणा आहे तो टिकून राहतो। आणि त्याचबरोबर ज्यांना हे टॉनिक घ्यायचं नाही ते प्लेन सीव्हीड मिक्सवाले टॉनिक घेऊ शकता, जे की मेजोसीचं अल्गेरिया नावाने येते। आणि त्याच्याबरोबर आपल्याला स्टिकर हे अवश्य घ्यायचं आहे। स्टिकर का घ्यायचं आहे आपल्याला? स्टिकरमुळे जे आपल्या गव्हाची पानं उभी असतात त्याला काय असते त्याच्यावर जे आपलं स्टिकर जे असते ते स्प्रेडरचं काम करते, म्हणून लवकरात लवकर स्प्रेड होऊन आपले जे गव्हाची पर्णछिद्र असतात त्याच्यामध्ये हे सुद्धा घेऊ शकतात। आणि ज्या काही शेतकऱ्यांना समजा जैविकमध्ये फवारणी घ्यायची नसेल किंवा ज्यांना गहू घरी खायचे नसतील ते केमिकलमध्ये सुद्धा फवारणी घेऊ शकतात। त्याच्यात त्यांना काय करायचं आहे, बुरशीनाशकामध्ये प्रमुख रूपाने त्यांनी जी आपली रेडोमिल गोल्ड पावडर आहे जी की सिंजेंटा कंपनीची ती वापरू शकतो आपण, किंवा एक साफ पावडर आहे जी की मिझुशी कंपनीची ती सुद्धा वापरू शकतो, ज्याच्यात की कार्बेंडाझिम आणि मॅन्कोझेब या दोन्हींचं संमिश्रण आहे, किंवा ॲबिक नावाची सिंजेंटा कंपनीची पावडर आहे, म्हणजेच ही आपली मॅन्कोझेब प्लेन आहे, याच्यात जवळपास 75%। या तिन्हीपैकी एक बुरशीनाशक वापरू शकतो आपण केमिकलमधून। आणि कीटकनाशक जर वापरायचंच झालं तर सर्वात जर रोग जास्त प्रमाणात असेल काही शेतकऱ्यांच्या याच्यावर काळा मावा तर त्यांनी थायमेथोक्झोन लॅम्बडा जे की ग्रोवेरा कंपनीचा ॲक्रिसा नावाने येते ते सुद्धा वापरू शकतो आपण, किंवा इमेडा आणि लॅम्बडाचं कॉम्बिनेशन जसं की सुमेलचं नोवेल नावाने येते लॅम्बडा आणि व्ही फायर नावाचं वरचं इमेडा येते, या दोन्हीचं कॉम्बिनेशन सुद्धा वापरू शकता। किंवा याच्या जागी प्लेनमध्ये ज्या शेतकऱ्यांचा खर्च अधिक नसेल त्यांनी काय करायचं, प्लेनमध्ये थायमेथोक्झोन घ्यायचं आहे जे कोणते कंपनीचं घेऊ शकता, हे व्ही तारा नावाने वरत कंपनीचं हे सुद्धा आपण घेऊ शकता। तर शेतकरी मित्रांनो, अशाच प्रकारे आपण आपले जे गव्हाचे पिवळेपणा आहे तसेच गव्हाचे जे ओंबी अवस्था आहे या अवस्थेत जे बुरशीजन्य रोग आहेत त्यांच्यापासून कंट्रोल मिळवण्यासाठी ही फवारणी घेऊ शकता। तर व्हिडिओला बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद।